तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे बाजारभाव बघणार आहोत, जे की खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। तर तुम्ही या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे सिंधी येथील सेलू, जिथे आवक 2550 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 6650 रुपये मिळालेला आहे, जास्तीत जास्त दर 7825 रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर 7600 रुपये मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे काटोल, जिथे आवक 155 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 6400 मिळालेला आहे आणि जास्तीत जास्त दर 7300 रुपये मिळालेला आहे। सर्वसाधारण दर 7150 रुपये मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे परभणी, जिथे आवक 1550 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 7800 मिळालेला आहे, जास्तीत जास्त दर 8020 रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर 7950 रुपये मिळालेला आहे। सर्वात जास्त दर परभणीला भेटलेला आहे मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा, जिथे आवक 1700 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 7650 रुपये मिळालेला आहे, जास्तीत जास्त दर 8200 रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर 7850 रुपये मिळालेला आहे मित्रांनो। इथे बी खूप जास्त प्रमाणात भाव मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला बोरगाव मंजू, जिथे आवक 94 क्विंटलची झालेली आहे। कमीत कमी दर 7400 रुपये मिळालेला आहे, जास्तीत जास्त दर 8000 रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर 7700 रुपये मिळालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे होते काही जिल्ह्यांचे कापूस बाजार भाव, जे की खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि सोबतच या व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।